ही झाली आपली नेहमीची रे डायग्राम. म्हणून याच्याबद्दल काल आपण बायप्रिझम कुठपर्यंत लिहिले बघूत. 4 स्टँड झालेत आपले. 4 स्टँडच्या नंतर आपल्याला त्या ठिकाणी काही पॉइंट घ्यायचे आहेत. प्रोसिजर मधले 2-3 पॉइंट फक्त कामाचे आपण लिहूत. प्रोसिजर मध्ये पहिला पॉइंट काय केलं होतं बाळांनो? पहिला पॉइंट आपण त्या स्लिटला इल्युमिनेट केलं होतं. कशाने केलं होतं? मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट, ज्याची वेवलेंथ आपल्याला काय करायची होती? मेजर करायची होती. म्हणून राईट डाऊन फर्स्ट पॉइंट, द स्लिट इज बिंग इल्युमिनेट बाय मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट whose wavelength is to be determined. दुसरं नंतर काय केलं सांगा बरं? आयपीस मधून बघत असताना बायप्रिझमच्या होल्डरला तुम्ही रोटेट केलं, जेणेकरून तो बायप्रिझम एका पर्टिक्युलर पोझिशन मध्ये येईल आणि त्या आयपीस मध्ये तुम्हाला काय दिसेल? इंटरफिअरन्स पॅटर्न दिसेल. या पोझिशन मध्ये एक्झॅक्टली काय घडतं? तुमच्या बायप्रिझमचा रिफ्रॅक्टिंग एज काय असतो? बिकम्स एक्झॅक्टली पॅरलल टू द स्लिट. म्हणून हा पॉइंट लिहावा लागेल दुसऱ्यामध्ये. सेकंड, वाईल व्ह्यूइंग, व्ह्यूइंग म्हणजे बघत असताना, बायप्रिझम होल्डर इज रोटेटेड सच दॅट इन वन पोझिशन ऑफ द बायप्रिझम interference pattern is observed. Full stop. In this position, the refracting edge of the bioprism is exactly parallel to the slit. हे 2 स्टेप झाले आपल्या. तिसरी स्टेप काय केली होती आपण? तुमचा इंटरफिअरन्स पॅटर्न अजून क्लिअर केला. कसा? बाय मेकिंग द स्लिट ॲज नॅरो ॲज पॉसिबल. ओके, घ्या पुढचा तिसरा पॉइंट. द इंटरफिअर पॅटर्न इज बिंग मेड क्लिअर बाय मेकिंग द स्लिट ॲज नॅरो ॲज पॉसिबल. ओके, म्हणजे ही प्रोसिजर तुमची काय झाली? संपली. आता थेरी लिहा. इथं ऍक्च्युली घड थेरी मध्ये लिहूत आपण. बेसिक फंड. तर थेरी मध्ये आता वेगवेगळे पॉइंट आपल्याला लिहायचे, जे पाहिले इथं डायग्राम मध्ये. काय पाहिलं? तयार होणारे 2 व्हर्च्युअल सोर्सेस, 2 सोर्सेस हे कसे आहेत? दे आर व्हर्च्युअल ऑर इमॅजिनरी इन नेचर. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट लक्ष द्या, तुम्हाला त्या ठिकाणी इंटरफिअरन्स पॅटर्न मिळतो. कशामुळे मिळतो? ड्यू टू डिव्हिजन. डिव्हिजन होतं. कशाचा होतं? ऑफ 2 वेव ऑफ द वेव फ्रंट. कशावर? ऑन द 2 रिफ्रॅक्टिंग सरफेसेस ऑफ द बायप्रिझम. म्हणून पहिला पॉइंट लिहू, द 2 सोर्सेस ऑब्टेन्ड आर व्हर्च्युअल ऑर इमॅजिनरी इन नेचर. आता लक्षात घ्या, हे जे व्हर्च्युअल सोर्सेस तयार होतात कुठं होतात? इन द प्लेन ऑफ द स्लिट. स्लिटच्या प्रतलामध्ये ते तयार होतात. म्हणजे स्लिट इथं असेल तर या प्रतलामध्ये एक जण इकडं असेल, एक जण इकडं असेल. म्हणून तो पॉइंट ऍड करणं पहिल्यांदा गरजेचं आहे. These virtual sources forms in the plane of the slit. आता पुढचं वाक्य, 2 व्हर्च्युअल सोर्सेस किंवा या 2 सोर्सेस मधलं अंतर कोण आहे? स्मॉल डी. याला तुम्हाला डायरेक्टली मेजर करता येतं का? नाही. म्हणून काय लिहावं लागेल? द डिस्टन्स बिटवीन 2 व्हर्च्युअल सोर्सेस, ब्रॅकेट मध्ये लिहू आपण स्मॉल डी, कॅन नॉट बी मेजर्ड डायरेक्टली. राईट डाऊन. नेक्स्ट पॉइंट, द डिस्टन्स बिटवीन 2 व्हर्च्युअल सोर्सेस, ब्रॅकेट मध्ये लिहा स्मॉल डी, कॅन नॉट बी मेजर्ड डायरेक्टली. cannot be measured directly. त्याच्यानंतर लक्ष द्या, the interference pattern is obtained due to the division of wavefront on the 2 refracting surfaces of
बाय प्रिझम. म्हणून पुढचा पॉइंट, दी इंटरफिअरन्स पॅटर्न इज ऑब्टेन्ड ड्यू टू दी डिव्हिजन ऑफ वेव्ह फ्रंट. म्हणजे बाहेर पडलेली वेव्ह फ्रंट दोन तुकड्यात जाते. अर्धा तुकडा एका सरफेसवर जातो तर अर्धा दुसऱ्यावर जातो. ड्यू टू डिव्हिजन ऑफ वेव्ह फ्रंट ऑन दी टू रिफ्रॅक्टिंग सरफेसेस ऑफ बाय प्रिझम. पुढची मेन हेडिंग घ्या. चला, मेजरमेंट. त्याचे मेजरमेंट मध्ये तुम्हाला कोण कोण मेजर करावं लागेल? कॅपिटल डी, कॅपिटल एक्स आणि स्मॉल डी. कॅपिटल डी म्हणजे कोण? ह्या दोन सोर्सेस आणि आयपीस याच्यातलं अंतर. सोर्सेस कुणाच्या प्लेन मध्ये आहेत? यसच्या. म्हणजेच पहिला स्टँड आणि चौथा स्टँड यांच्यामधलं अंतर म्हणजे कोण आहे? कॅपिटल डी. म्हणून मेजरमेंट मधला पहिला पॉइंट, द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट अँड फोर्थ स्टँड गिव्स द डिस्टन्स कॅपिटल डी. आता आलं लक्षात? म्हणजे एक झालं मेजर. आता दुसरं लक्ष द्या. काय केलं मी? द वर्टिकल क्रॉस वायर ऑफ द आयपीस is being coincided on the successive bright bands. पहिल्यांदा एका ब्राईट बँडवर केली, त्याची रीडिंग घेतली x, किंवा यालाच म्हणेन x0. नंतर दुसऱ्यावर केली, शेजारच्यावर केली, त्याला म्हणलं x1, त्याच्या शेजारच्यावर केली x2, त्याच्या शेजारवर केली x3. मग पहिली बँडविड्थ x1 कोण आहे? x1 मायनस x0. दुसरी बँडविड्थ कोण आहे? x2 इज इक्वल टू x2 मायनस x1. तिसरी बँडविड्थ कोण आहे? तर इट इज x3 मायनस x2. हे कॅल्क्युलेट केली. मग ॲव्हरेज कॅल्क्युलेट केली. कशी? x1 प्लस x2 प्लस x3 डिवायडेड बाय 3. म्हणजे याचा अर्थ x देखील माझा काय झाला? कॅल्क्युलेट झाला. मग लिहिणार कसं मेजरमेंट मध्ये? वाक्यरचना लक्ष द्या. द वर्टिकल क्रॉस वायर, पहिल्यांदा समजून घ्या, मग लिहूत आपण त्याला. द वर्टिकल क्रॉस वायर ऑफ द आयपीस, आयपीसची वर्टिकल क्रॉस वायर इज कोइन्साइडेड केलं त्याला ऑन सक्सेसिव्ह ब्राईट बँड्स and their readings and the micrometer scale reading x0, x1 x2 and x3 are noted. ह्या रीडिंग तुम्ही काय केलं? पहिल्यावर केलं, त्याची रीडिंग x0 नोट केली. शेजारच्यावर केलं, त्याची x1 नोट केली. त्या शेजारच्यावर केलं, त्याची x2 नोट केली. त्या शेजारच्यावर केलं, x3 नोट केली. And the respective bandwidth x1 is equal to x1 minus x0, x2 is equal to x2 minus x1, x3 is equal to x3 minus x2 is calculated. Hence the average bandwidth is x is equal to काय असेल? x1 plus x2 plus x3 divided by 3. ती कॅल्क्युलेट केली म्हणजे हे दोन संपले. म्हणून सेकंड मेजरमेंट. दुसरं मेजरमेंट, the vertical cross wire of the eyepiece is coincided on successive bright bands and their respective reading x0, small x0, small x1, small x2 and x3 is noted from micrometer scale. खाली द डिफरंट बँडविड्थ कॉमा टाका खालच्या ओळीत. कॅपिटल x1 इज इक्वल टू x1 मायनस x0, कॅपिटल x2 इज इक्वल टू x2 मायनस x1, कॅपिटल x3 इज इक्वल टू x3 मायनस x2 इज कॅल्क्युलेटेड अँड द ॲव्हरेज बँडविड्थ इज ऑब्टेन्ड using a formula
कॉमा टाका खालच्या ओळीत. कॅपिटल एक्स इज इक्वल टू x1 प्लस कॅपिटल x2 प्लस कॅपिटल हे झालं दुसरं. आता राहिलं फक्त शेवटचं. या बिचाऱ्या स्मॉल डी ला तुम्हाला मेजर करता येईल का? नाही. मग त्याला मेजर करण्यासाठी तुम्हाला एक स्पेशल प्रोसिजर अप्लाय करावी लागते किंवा स्पेशल मेथड अप्लाय करावी लागते, ज्या मेथडला वी कॉल इट ॲज कॉन्जुगेट फोसाय मेथड. म्हणून तेवढं लिहूत आणि ती मेथड आपण उद्या बघूत. राईट डाऊन. द डिस्टन्स स्मॉल डी नंबर 3. द डिस्टन्स स्मॉल डी cannot be measured directly. The distance cannot be measured directly, for which a different method known as conjugate, CONJUGATE, conjugate foci, FOCI. काही जण फोकाय म्हणतात, काही जण फोसाय म्हणतात. वॉट एव्हर यू वॉन्ट यू कॅन डू इट. फोसाय मेथड. पुढची मेन हेडिंग लिहून ठेवा, कॉन्जुगेट फोकाय मेथड. तर त्याच्या ज्या डायग्राम्स आहेत त्या डायग्राम्स आणि ती मेथड काय आहे वगैरे वगैरे उद्या पाहू. म्हणजे उद्या इंटरफेरन्सचा जवळपास शेवटचा पार्ट आपण संपवतोय. एक्सपेरिमेंट पर्यंत आलो होतो आणि बायप्रिझमचा एक्सपेरिमेंटचा वापर आपण त्या ठिकाणी करत होतो. कशासाठी? तर टू डिटरमाइन द अननोन वेव्हलेंथ ऑफ मोनोक्रोमॅटिक सोर्स ऑफ लाईट. लॅम्डाचा फॉर्म्युला आहे x इंटू स्मॉल डी डिवायडेड बाय कॅपिटल डी. काल आपण रे डायग्राम वगैरे त्या डायग्राम्स काढायच्या कशा वगैरे हा पार्ट आपण त्या ठिकाणी पाहिला होता. पुढची गोष्ट त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी म्हणलं होतं पहिला स्टँड आणि शेवटचा स्टँड किंवा चौथा स्टँड याच्यामधलं जे काही अंतर असेल इट गिव्स द डिस्टन्स. पीस मध्ये असणारी व्हर्टिकल क्रॉस वायर तुम्ही जर सक्सेसिव्ह ब्राईट बँड वर कोइन्साइड करायला चालू केली आणि रीडिंग जर तुम्ही नोट डाऊन करत असाल x0, x1, x2, x3 वगैरे तर तुम्हाला बँडविड्थ काढता येते. तर बँडविड्थ काय असेल तर x1 इज इक्वल टू x1 मायनस x0, कॅपिटल x2 इज इक्वल टू x2 मायनस x1, कॅपिटल x3 इज इक्वल टू x3 मायनस x2. म्हणून कॅल्क्युलेट करता येते. कालच्या याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी म्हणलं की बायप्रिझम मध्ये जे काही तुम्हाला दोन सोर्सेस मिळतात हे दोन्ही सोर्सेस तुम्हाला ऍक्च्युअली सापडतात का? नाही. का बरं? कारण दे आर व्हर्च्युअल सोर्सेस ऑर इमॅजिनरी सोर्सेस. म्हणून त्या दोन सोर्सेस मधलं अंतर स्मॉल डी तुम्हाला डायरेक्टली मेजर करता येत नाही. आणि ते मेजर करण्यासाठी तुम्हाला एका एक्सपेरिमेंटचा वापर करावा लागतो. आणि तो जो काही एक्सपेरिमेंट आहे त्या एक्सपेरिमेंटला वी कॉल इट ॲज कॉन्जुगेट फोसाय मेथड. आज आपण त्याच्याबद्दल डिस्कस करणार आहोत. पहिला जो आहे त्या ठिकाणी कोण आहे? ऍडजस्टेबल स्लेट. पहिल्या स्टँडवर कोण आहे? ऍडजस्टेबल स्लेट. दुसरा स्टँड जर घेतला तर दुसऱ्या स्टँडवर त्या ठिकाणी कोण आहे? बायप्रिझमचा होल्डर. तिसरा स्टँड जर घेतला तर त्याच्यावर कोण आहे? कॉन्व्हेक्स लेन्सचा होल्डर, जो सुरुवातीला कसा आहे? एम्प्टी आहे. आणि चौथ्या स्टँडवर त्या ठिकाणी एक्झॅक्टली काय आहे तर त्या ठिकाणी मायक्रोमीटर आयपीस चौथ्या स्टँडवर आहे. आता कॉन्जुगेट फोसाय मेथडचा वापर आपण करतो म्हणजे काय एक्झॅक्टली ते काही कॉमन सेन्स लक्षात घ्या. तुमच्याकडे एखादी लेन्स असेल आणि एखादा समजा ऑब्जेक्ट त्या ठिकाणी आहे तर या ऑब्जेक्टमुळे त्या ठिकाणी
काही ना काहीतरी इमेज त्या ठिकाणी तयार होऊ शकते. म्हणून लेन्समध्ये काही गोष्टी बेसिक फंडामेंटल आहेत, त्याच्याबद्दल आपल्याला बोलता यायला पाहिजे. याला म्हणतात साईज ऑफ ऑब्जेक्टची साईज. वी कॉल इट ॲज अ साईज ऑफ इमेज. ही इमेजची तुमचा ऑब्जेक्ट लेन्स पासून किती अंतरावर आहे, या अंतराला वी कॉल इट ॲज डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टचं डिस्टन्स. इमेज ज्या ठिकाणी फॉर्म झालेली आहे ती जागा तुमच्या लेन्स पासून किती अंतरावर आहे, त्याला वी कॉल इट ॲज द डिस्टन्स ऑफ इमेज. म्हणून लेन्स बद्दल सगळ्यात इम्पॉर्टंट फॉर्म्युला जर कुठला असेल तर हा फॉर्म्युला आहे. कुठला? इट इज साईज ऑफ ऑब्जेक्ट डिवायडेड बाय साईज ऑफ इमेज is equal to distance of object divided by distance of image. इमेज जशी तुमची दूर जाईल लेन्स पासून चालू होते, मोठी व्हायला चालू होते, म्हणजे डिस्टन्स ऑफ इमेज ही मोठी होते, म्हणजे ऑटोमॅटिक रेशो कसा राहतो? सेम राहतो. तर तुमचा फोसाय मेथड आहे तो त्या ठिकाणी या फॉर्म्युल्याचा पुरेपूर वापर करतो आणि या फॉर्म्युल्यावर तो त्या ठिकाणी काम करतो. लेन्स जशी जशी ऑब्जेक्टच्या जवळ येईल तसं इमेजचं अंतर वाढत जाईल, म्हणजेच साईज ऑफ इमेज काय होत जाईल? मोठी होत जाईल. आणि लेन्स इमेज कडे सरकेल तसंच इमेजची साईज काय होत जाईल? लहान होत जाईल किंवा कमी होत जाईल. ही जी गोष्ट आहे ह्या गोष्टीवर आधारित या गोष्टी तुमचा कॉन्जुगेट फोसाय मेथड आहे. म्हणून परत एकदा पहिल्यापासून लक्षात घ्या, तुमच्या बायप्रिझम एक्सपेरिमेंट मध्ये त्या ठिकाणी असणारे जे काही दोन सोर्सेस आहेत ते दोन सोर्सेस व्हर्च्युअल आहेत किंवा इमॅजिनरी आहेत, म्हणून त्यांच्यामधलं डिस्टन्स स्मॉल डी डायरेक्टली मेजर करता येत नाही. मग हे करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी वापर करावा लागतो. कुणाचा वापर करावा? तर कॉन्जुगेट फोसाय मेथडचा वापर करावा लागतो. कॉन्जुगेट फोसाय मेथड लेन्सचा एक पर्टिक्युलर फॉर्म्युला त्या ठिकाणी वापरला जातो. आणि कुठला फॉर्म्युला वापरला जातो? साइज ऑफ ऑब्जेक्ट डिवायडेड बाय साइज ऑफ इमेज इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ इमेज. या फॉर्म्युल्याचा वापर केला जातो. म्हणून याच्याबद्दल आपण सुरुवातीला लिहतो. काल मोस्टली आपण मेन हेडिंग लिहिलेली आहे कॉन्जुगेट फोसाय मेथड. इन केस ऑफ, पहिला पॉइंट, इन केस ऑफ बायप्रिझम, in a case of bioprism experiment, the two sources are virtual or imaginary in a nature. Hence the distance small d between the two sources cannot be measured direct. पुढचा पॉइंट,
The conjugate foci method, the conjugate foci method makes use of convex lens formula for measurement of small d, which is comma टाका खाली लिहा, size of object divided by size of image is equal to distance of object divided by distance of image. आता या ठिकाणी आपण करतो काय की तुमचा जो ऑप्टिकल बेंचवरचा तिसरा स्टँड आहे त्या तिसरा स्टँड जो इनिशियली एम्प्टी होता त्याच्यावर आपण कॉन्व्हेक्स लेन्स इन्स्टॉल करू. प्रत्येक लेन्सला स्वतःची फोकल लेंथ असते. त्या कॉन्व्हेक्स लेन्सला देखील काही ना काहीतरी फोकल लेंथ असेल. इट मे बी 40 सेंटीमीटर 50 सेंटीमीटर काही ना काहीतरी असेल. जी काही फोकल लेंथ त्या कॉन्व्हेक्स लेन्सची असेल तर हा कॉन्जुगेट फोकाय मेथड वापरण्यासाठी एक नियम तुम्हाला ओबे करावा लागतो. कुठला? द डिस्टन्स बिटवीन द स्लिट अँड द आयपीस. स्लिट आणि आयपीस पहिल्या आणि चौथ्या स्टँड मधला अंतर must be minimum 4 to 5 times the focal length of the convex lens. म्हणजे कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकल लेंथच्या कमीत कमी 4 ते 5 पटीचं अंतर मिनिमम असणं गरजेचं आहे. कोणामध्ये? पहिल्या आणि चौथ्या स्टँड मध्ये. हा पहिला नियम तिथे तुम्हाला ओबे करावा लागतो. मग नंतर काय होतं? मग ह्या फॉर्म्युला येतो आणि या कॉन्जुगेट फोसाय मेथड मध्ये एक सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट होते आणि कुठली होते तर पहिल्यांदा आणि त्याच्यानंतर आहे त्या ठिकाणी आयपीस. तुमची कॉन्व्हेक्स त्या ठिकाणी 2 पोझिशनला जेव्हा असते तेव्हा त्या ठिकाणी ऑब्जेक्टचं डिस्टन्स आणि इमेजचं डिस्टन्स काय होतं? आदला बदल होतं. गेट्स इंटरचेंज्ड. आणि ही खासियत आहे तुमची कॉन्जुगेट फोसाय मेथडची. म्हणजे याचा अर्थ काय? इन कॉन्जुगेट फोकाय मेथड in 2 positions of the lens the object and image distance gets interchanged. म्हणजे काय एक्झॅक्टली काय घडणार आहे? तो काय परिस्थिती काय राहणार आहे त्याची? आता ही परिस्थिती जर आपल्याला समजून घ्यायची असेल तर आपण सगळ्यात पहिल्यांदा याची डायग्राम प्रयत्न करू. आणि त्या डायग्राम वरून सबस्टिट्यूट करायचंय त्याचा आपण त्या ठिकाणी विचार करू. डायग्राम करायची म्हणजे किती रेषा घ्यायच्या त्या ठरवावं लागतं. उगीच कुठली वापरता येत.
मला या ठिकाणी सगळ्यात पहिल्यांदा 15 लाईन्स आणि 15 लाईन्सचा मी वापर करणार आहे डायग्राम काढ. तर 15 लाईन तुम्ही सिलेक्ट करून घ्या की ज्याच्यामध्ये आपल्याला ती डायग्राम बसवायची आहे. केलं सिलेक्ट. एक काम करायचं, त्या रेषा तुमच्या वहीवर असतील. डाव्या बाजूला एक पेंट रेषा इथं मारा आहे 15 रेषेवर. डाव्या बाजूला रेषा मी मारली तर 15 रेषेवर पट्टी घ्यावी जर बरं असतं. काढली. अंदाजे ह्या व्हर्टिकल लाईन पासून इकडच्या बाजूला आता किती शिल्लक? एक अंदाजे 12-13 सेंटीमीटर शिल्लक असेल. 12च्या वरच आहे. 12 कमीत कमी असेल. येस ऑर नो? कमीत कमी 12 असेल वाक्य वापरले म्हणजे याचा अर्थ 13 का 14 ते सांगायची गरज नाही ना. तर मी एक काम करतो, 10-10:30च्या वर अंदाजे 12च्या आसपास इकडे एक डॉट, म्हणजे या दोन जे मी काढलेल्या फेंट रेषा त्यांच्यामधलं अंतर आहे जवळपास 12 सेंटीमीटर. लक्ष द्या. आता पहिली वरची रेषा मी या ठिकाणची सोडली आणि या फेंट रेषेवर हा एक पॉइंट घेतला. मधली रेषा सोडली, परत एक पॉइंट या ठिकाणी घेतला. याला S1 आणि S2 म्हणलं. त्यानंतर 1, 2, 3, 4 रेषा परत सोडल्या किंवा 5 सोडल्या. 1, 2, 3, 4 सोडल्या तरी सफिशियंट आहे. आणि परत त्या ठिकाणी एक मधली रेषा सोडून परत त्या ठिकाणी S1 S2 घेतलं. S1 S2च्या मधली रेषा ती जर तुम्ही पुढे आलात 12 सेंटीमीटरला इथं भिडलेली आहे. याच्यापासून 2 सेंटीमीटर इकडे घ्या आणि 2 सेंटीमीटर घेऊन या ठिकाणी पॉइंट मारा. S1 S2च्या मधल्या रेषा मारून टाकला. किती याच्यावर मारला? 2 वर मारला ना. मग आता एक काम करायचं, खाली जे S1 S2 काढलेत त्याच्या मधल्या रेषेवर परत इकडे 2 सेंटीमीटर घ्यायचं आणि 2 सेंटीमीटर घेऊन याच्यावर देखील एक पॉइंट काढायचा. आता पॉइंट काढलेले आहेत. या पॉइंटच्या भोवती तयार करायची आहे वर 1.5 खाली 1.5. इथं देखील तयार करायचे. सगळ्यात पहिल्यांदा आपण किती 15 रेषा चूज केल्या. डाव्या बाजूला एक फेंट रेषा मारली, त्याला नवीन एक उजव्या 12 सेंटीमीटर मारली. वरून एक रेषा सोडल्यानंतर त्या ठिकाणी S1 परत एक सोडून S2 हे फेंट रेषेवर घेतलं. त्याच्यानंतर परत 4 सोडले, परत S1 फेंट अजून एक रेषा सोडून S2 परत एकदा घेतलं. त्यानंतर वरच्या S1 S2च्या मधली जी रेषा आहे त्याला उजव्या 2 सेंटीमीटर सोडला, मारला. तर खालच्या S1 S2 ची जी मधली रेषा आहे त्याला डावीकडून आपला 2 सेंटीमीटर सोडला आणि इथं पॉइंट. ह्या मारलेल्या पॉइंटच्या भोवती, या मारलेल्या पॉइंटच्या भोवती दोन कॉन्व्हेक्स लेन्स मी त्या ठिकाणी काय केले? तयार केले. आला इथपर्यंत. त्याच्यानंतर हे S1 पासून कॉन्व्हेक्स लेन्स पर्यंतचा ही रेषा डार्क केली
आणि हा एरो मारला. S1 पासून कुठं लेन्स पर्यंत मध्ये येऊन थांबायचं. सिमिलरली ह्या S2 पासून देखील डार्क काढलं आणि लेन्सच्या मध्ये येऊन थांबलो आणि हा देखील एक एरो काढला. कारण ही कोण आहे? रे डायग्राम आहे. रे डायग्राम मध्ये एरो इज मस्ट. नीट रे डायग्राम explain the conjugate foci method for determination of small d. काढलं. हे वरच्या दोन रेषा झाल्या S1 पर्यंत, खाली देखील दोन रेषा मी काढल्या S1 S2 पासून लेन्स पर्यंत. मी त्या ठिकाणी दोन रेषा काढल्यात. कुठून? S1 S2 पासून लेन्स पर्यंत. तिकडे झालं. आता लक्षात घ्या, याचा सगळ्यात इम्पॉर्टंट पार्ट आता पुढचा. S1 ला लेन्सच्या सेंटरला जोडायचा, पण जोडणारी रेषा ही सेंटर मधून अशी पुढे जाऊ द्यायची, या फ्रंट लाईन जाऊ द्यायची. S1 ला सेंटरला जोडायचं आहे आणि ही रेषा पुढे फ्रंट लाईन पर्यंत जाऊ द्यायची. काय केलं मी? S1 ला लेन्सच्या सेंटरला जोडलं आणि ती रेषा तशीच कंटिन्यू केली पुढच्या राईट साइडच्या फ्रंट लाईन पर्यंत. यस. त्याच्यानंतर सिमिलरली S2 ला देखील त्या ठिकाणी त्या सेंटरला जोडलं आणि तीच रेषा पुढे जाऊ दिली फ्रंट लाईन पर्यंत. S2 ला कुणाशी जोडायचं आहे? लेन्सच्या सेंटरला. आणि तीच रेषा पर्यंत काय करायची आहे? कंटिन्यू करायची आहे. आता हे इथंच कळायला पाहिजे. बघा, हे ह्या दोन रेषेच्या आतमध्ये ह्या रेषेने थांबलेल्या असल्या पाहिजे. नाही कळालं काय म्हणलो? S1 आणि S2 पासून ज्या तुमच्या ह्या दोन रेषा येतात, ह्या दोन रेषा हे क्रॉस मध्ये आलेल्या रेषा ह्या दोन रेषेच्या आतमध्ये पाहिजेत, बाहेर नाही आल्या पाहिजेत. आहेत आतमध्ये? तिकडा. हा. सिमिलरली परत या S1 ला ह्या लेन्सच्या सेंटरला जोडलं, जोडून सरळ जाऊ दिलं पुढं. सिमिलरली S2 ला त्याच्या सेंटरला लेन्सला जोडलं आणि त्यालाही जाऊ दिलं पुढं सरळ. इथपर्यंत येऊन थांबला तर का? येस और नो? वरच्या मध्ये या दोन येणाऱ्या रेषा या S1 S2 च्या रेषेच्या आतमध्ये होत्या, तर खालच्या ह्याच्यामध्ये या S1 S2 च्या ज्या दोन रेषा आहेत त्याच्यापेक्षा पार बाहेर गेलेल्या आहेत. आता लक्षात घ्या, S1 S2 पासून लेन्स पर्यंत जाणारे 4 एरो असणं गरजेचं आहे. किती एरो असणं गरजेचं आहे? 4. पूर्वी 2 काढले होते, 2 आता वाढवले. इथं देखील 4 एरो असणं गरजेचं आहे. पूर्वी 2 होते, नंतर किती काढले? 4. तुमच्या S1 S2 पासून लेन्सवर 2 रेषा येऊन अजून थांबलेल्या आहेत.
S1 S2 पासून लेन्सवर 2 रेषा येऊन थांबलेल्या आहेत, त्या अजून कुठे गेल्याच नाहीये, त्याला पाठवायचं आहे. त्यातली एक वर आहे तर एक रेषा खाली आहे, एक रेषा वर आहे तर एक रेषा खाली आहे. येऊन थांबली आणि खालच्या रेषेला वरच्या रेषेला खाली नेऊन जोडायचं आणि खालच्या रेषेला वर नेऊन जोडायचं. वर येऊन थांबलेल्या आणि खाली येऊन थांबलेल्या 2 रेषा आहेत. वर येऊन थांबलेल्या रेषेला कुठून येऊन जोडणार? खाली. आणि खाली येऊन थांबलेल्या रेषेला वर कुठून येऊन जोडणार? वर. कुठं? त्या लाईनवर उजव्या बाजूच्या. त्या ठिकाणी डायग्राम लेन्स आधी 4 एरो आलेले आहेत, लेन्सच्या नंतर देखील 4 एरो पाहिजेत. लेन्सच्या आधी 4 एरो आलेले आहेत, लेन्सच्या नंतर देखील त्या ठिकाणी 4 एरो पाहिजेत. डाव्या बाजूला उजव्या बाजूला अंतर आहे स्मॉल d2. झालं. त्याच्यानंतर या S1 S2 पासून लेन्स अंतर वरच्या डायग्राम मध्ये म्हणलं तुम्ही u. कोण आहे? इट इज डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. आणि त्या लेन्स पासून पुढच्या फ्रंट लाईन मधलं अंतर आहे v. दॅट इज डिस्टन्स ऑफ इमेज. किती अंतर होतं? हे 2 सेंटीमीटर होतं. हे 2 सेंटीमीटर आपण उचललं आणि इथे घेतलं होतं. म्हणजे याचा अर्थ हे अंतर काय असेल त्या ठिकाणी? हे अंतर असेल त्या ठिकाणी v. तर हे अंतर असेल त्या ठिकाणी, हे अंतर असेल त्या ठिकाणी u. म्हणजे अंतर u आणि v काय झाले? पहिल्या डायग्राम मध्ये u काय होतं? डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट. v काय होतं? डिस्टन्स ऑफ इमेज. दुसऱ्या डायग्राम मध्ये काय घडलं? v जे डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्ट इकडे गेला, म्हणून हे काय झालं? डिस्टन्स ऑफ इमेज. ऑब्जेक्ट डिस्टन्स आणि इमेज होत आहेत, इंटरचेंज होत आहेत. आता शेजारची डायग्राम बघा. आहे प्रिंट करून आले दोघांची सारखी. शेजारचा चुकला असेल तर आपल्यासारखी नसेल. एक्झामिनर काय, तुमचा पेपर हातामध्ये आल्यानंतर तो फक्त इथं असं बोट ठेवतो आणि अंतर बघतो आणि इकडे बोट ठेवून अंतर बघतो. का? कारण एक बेस आहे. काय आहे? ऑब्जेक्ट अँड इमेज डिस्टन्स गेट्स इंटरचेंज. म्हणजे तेच अंतर इथं असलं पाहिजे. आहे का? सोडून दिलं तर आहे का? सोडून दिलं तर. तर ही एक डायग्राम तुम्हाला लाईट मधली पुढची
आणि पर्टिक्युलरली लाईट मध्ये ज्या डायग्राम्स विचारल्या जातात त्याच्यापैकी चार इम्पॉर्टंट डायग्राम आहे. एक आहे कन्स्ट्रक्शन ऑफ स्फेरिकल वेव्ह फ्रंट, कन्स्ट्रक्शन ऑफ प्लेन वेव्ह फ्रंट, रिफ्लेक्शन ऑफ लाईट, रिफ्रॅक्शन ऑफ लाईट, बायप्रिझम एक्सपेरिमेंटची रे डायग्राम आणि कॉन्जुगेट फोसाय मेथडची रे डायग्राम. अशा 6 डायग्राम्स आहेत लाईट मध्ये, ज्या 6 पैकी युजली कुठली ना कुठली एक तरी तुमच्या नशिबाला असतेच, त्याला पर्याय नाही. आता लक्षात घ्या, इथं डायग्राम मध्ये काय सोपं, पण आता लिहायचं काय आहे हे आलो कुठून त्याच्याबद्दल आपण विचार करू. लक्ष द्या, वया बंद करा, एक 5 मिनिट काळजीपूर्वक लक्ष द्या, हे समजून घ्या हे काय होतं. तुमच्या त्या ऑप्टिकल बेंचवर जे काही 4 स्टँड होते त्यातला पहिला, दुसरा तुम्हाला माहित होता, चौथा तुम्हाला माहित होता, तिसरा मात्र त्या ठिकाणी काय होता, एम्प्टी होता. त्या तिसऱ्या स्टँडवर तुम्ही काय बसवली, एक कॉन्व्हेक्स लेन्स बसवली. आता कॉन्व्हेक्स लेन्स बसवल्यानंतर पहिली स्टेप तुम्ही त्या ठिकाणी केली, आणि कुठली केली, द डिस्टन्स बिटवीन फर्स्ट अँड फोर्थ स्टँड मस्ट बी मिनिमम 4 to 5 times the focal length of the convex lens which is being used. जी कॉन्व्हेक्स लेन्स तुम्ही त्या ठिकाणी टाकत आहात किंवा वापरत आहात, तर त्या कॉन्व्हेक्स लेन्सच्या फोकल लेन्सचा कमीत कमी 4 ते 5 पट एवढा अंतर असणं गरजेचं आहे पहिल्या आणि चौथ्या स्टँड मध्ये. मग त्याच्यानंतर तुम्ही काय करू लागलात, तर आयपीस मधून बघू लागलात, आणि बघत असताना तिसरा स्टँड तुमच्याकडे ओढू लागलात. तिसरा स्टँड तुम्ही काय करू लागलात, तुमच्याकडे ओढू लागलात. ओढत असताना, तुमच्याकडे घेत असताना अशी एक लोकेशन येते, ज्यावेळेस तुम्हाला त्या आयपीस मध्ये, आयपीस मध्ये त्या ठिकाणी 2 असे क्लिअर इमेज चालू होतात. स्लेटच्या, पण त्या कशा असतात, एकमेकाच्या खूप जवळ असतात, इथं एकमेकापासून खूप दूर असतात. मग एकमेकाच्या जवळ असणे त्याला वी कॉल इट ॲज डिमिनिश्ड इमेजेस. म्हणजे याचा अर्थ लेन्सला जर अजून थोडं इकडे सरकवलं तर त्या ठिकाणी त्या दोन्ही इमेजेस अशा ब्लर होऊन जातात, किंवा त्या दोन्ही इमेजेस एकमेकांमध्ये मिक्स होऊन जातात, क्लिअर इमेजेस दिसतच नाही. आणि या लोकेशनच्या ऐवजी अजून इकडे सरकवल्यानंतर त्या ठिकाणी 2 इमेजेस दिसतात, मात्र ब्लर झालेल्या परत दिसायला चालू होतात. म्हणजे याचा अर्थ एका पर्टिक्युलर लोकेशनला तुमच्या लेन्स मधून दिसणाऱ्या इमेजेस नसतील, क्लिअर असतील आणि एकमेकाच्या खूप जवळ असतील. अशी ती लोकेशन तुम्ही त्या ठिकाणी हुडकता, आणि हुडकल्यानंतर त्या कॅल्क्युलेट करता. म्हणजे व्हर्टिकल क्रॉसवर पहिल्यांदा पहिल्या इमेजवर ठेवता, आयपीसला थोडं बाजूला सरकवता, दुसऱ्या इमेजवर ठेवता, दोन्ही मधलं अंतर तुम्ही काय करता, कॅल्क्युलेट करता, आणि त्या D1. What is a D1? It is the distance between 2 diminished images when the convex lens is near to the, कुणाच्या जवळ आहे तो, आयपीसच्या जवळ असताना. मग तुम्ही पहिला स्टँड मधलं अंतर U म्हणता,
तिसरा स्टँड आणि चौथा स्टँड त्याच्यातलं अंतर तुम्ही व्ही आणि तुम्ही त्या ठिकाणी नोट डाऊन केलं म्हणजे याचा अर्थ डी तर तुम्हाला माहितच नाही, इकडचा डी तर माहितच नाही कारण त्या ठिकाणी दोन सोर्सेसच नाहीयेत. मात्र इकडचा D1 तुम्हाला माहिती आहे, यू तुम्हाला माहितीये, हे करू शकला. मग त्या ठिकाणी पुढे काय केलं तुम्ही की तुम्ही बघत असताना आयपीएस मधून पाहत असताना दुसऱ्याला सांगितलं, काय सांगितलं की हे तिसरा स्टँड हळूहळू तिकडं सरको. हळूहळू तो स्टँड सरकवत जातो. तुमच्या ज्या काही इमेजेस आहेत त्या ब्लर व्हायला चालू होतात आणि परत जसं तुमचा लेन्स एका पर्टिक्युलर पोझिशनला येतो त्या ठिकाणी त्या होतात. मात्र त्यांच्यामधलं अंतर कसं असतं, मॅक्सिमम. म्हणजेच ह्या इमेजेस कशा आहेत, इट इज नथिंग बट मॅग्निफाईड इमेजेस आहेत. कुणाच्या, स्लिटच्या. म्हणजे याचा अर्थ त्या माणसानं तिथपर्यंत नेला तो तिसरा स्टँड, त्यावेळेस मला दिसलं, मी थांब म्हणलो. त्याच्या जर पुढे गेला असता परत ते ब्लर झाले असते, म्हणजे क्लिअर दिसले नसते मला. त्याच्या जर इकडे आलं असतं तरी परत ब्लर झाले असते. म्हणजे एका पर्टिक्युलर लोकेशनला त्यांची क्लिअरिटी कशी आहे, चांगली, आणि ती क्लिअरिटी फक्त कुठल्या लोकेशनला आहे तर या लोकेशनला आहे. आणि त्या अवस्थेमध्ये क्रॉस वायर केली, D2 मेजर केलं. मग व्हॉट इज अ D2? D2 इट इज द डिस्टन्स कोणामधला आहे, टू मॅग्निफाईड इमेजेस ऑफ द स्लिट. केव्हा, when the convex lens is being moved the biprism. तुमचा स्टँड आणि कॉन्व्हेक्स लेन्सचा तिसरा स्टँड या दोघातलं अंतर मोजलं आणि मोजल्या तुम्हाला काय झालं, शॉक बसला. कसला शॉक बसला, अरे पूर्वी हे अंतर इकडं होतं, पूर्वी हे अंतर इकडं होतं, आता हे अंतर इकडे येऊन बसलं. म्हणजे याचा अर्थ कॉन्जुगेट फोसाय मध्ये घडतं काय, तर त्या ठिकाणी लेन्स जेव्हा तुम्ही मुवमेंट करता तर लेन्सच्या तुम्हाला दोन पोझिशन्स मिळतात. एका पोझिशनला ज्यावेळेस लेन्स तुमची आयपीएस कडे आहे त्या पोझिशनला तुम्हाला त्या आयपीएस मधून त्या स्लिटचे दोन इमेजेस क्लिअर दिसतात, मात्र एकमेकांमध्ये खूप जवळ असणारे दिसतात. म्हणून त्यांना वी कॉल इट ॲज डिमिनिश्ड इमेजेस ऑफ द स्लिट. आणि तीच लेन्स सरकवत जर आपण बायप्रिझम कडे नेली तर त्या ठिकाणी परत ब्लर होत ते सरकायला चालू करतं आणि परत काही अंतरानंतर त्या ठिकाणी ते काय होतात, क्लिअर होतात. आणि तुम्हाला काय मिळतं त्या ठिकाणी, त्या पोझिशन मध्ये यू गेट क्लिअर इमेजेस ऑफ द स्लेट. कशा, मॅग्निफाईड इमेजेस ऑफ द स्लेट. म्हणजे ही अवस्था तुमची होते. मग तुम्ही काय केलं, अंतर मोजलं. पहिल्या आणि तिसऱ्या स्टँड काय शॉक मिळाला, पूर्वी जे अंतर होतं ते अंतर या ठिकाणी याच्यामध्ये आलं. मग पूर्वी जे पहिल्या आणि तिसऱ्या आणि चौथ्यामध्ये आलं. काय, पहिल्या केसमध्ये साईज ऑफ ऑब्जेक्टची साईज काय होती, स्मॉल डी. साईज ऑफ इमेजची साईज काय होती, डी. इज इक्वल टू डिस्टन्स ऑफ ऑब्जेक्टचा अंतर लेन्स किती आहे, यू, डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ इमेजचा अंतर लेन्स पासूनचं किती आहे. हे पहिल्या फॉर्म्युल्यामध्ये सबस्टिट्यूट केलं. सेकंड केस साठी परत सबस्टिट्यूट करा. ऑब्जेक्ट दॅट इज डिवायडेड बाय साइज ऑफ इमेज दॅट इज अ D2 is equal to distance of object that is a V
डिवायडेड बाय डिस्टन्स ऑफ इमेज, दॅट इज यू. म्हणजे हे इक्वेशन 1 पहिला केस मधला आहे, हे इक्वेशन 2 सेकंड केस मधला आहे. पहिली केस केव्हाची? व्हेन द लेन्स इज मूव्ड आयपीस. सेकंड केस केव्हाची? इज मूव्ड. 1 and 2 ला तुम्ही मल्टिप्लाय करा, बरोबर काय मिळेल? d डिवायडेड बाय d1 इंटू d डिवायडेड बाय d2 इज इक्वल टू u डिवायडेड बाय v इंटू v डिवायडेड बाय u. v कटलं, u कटलं. म्हणून डी स्क्वेअर ची किंमत काय? d1 d2. म्हणून डी ची किंमत काय आली? अंडर रूट ऑफ. आता आलं लक्षात? म्हणजे d1 तुम्हाला मोजता आलं होतं, d2 तुम्हाला मोजता आलं होतं. त्याच्यावर तुम्ही काय कॅल्क्युलेट करू शकता? डायरेक्टली d कॅल्क्युलेट करू शकता. दॅट इज अ मेजरमेंट ऑफ d. त्या ठिकाणी खरोखर तुमचा इंटरफिरन्स संपल्यासारखा आहे. आता आलं लॉजिक लक्षामध्ये? चला. In a conjugate foci method, in a conjugate foci method, in two different positions of a convex lens, the object and image distance, the object and image distance gets interchanged. First off, next point. In this method, the convex lens is being introduced on the third stand. त्याच्यानंतर पुढचा पॉइंट. The distance between slit and eyepiece minimum 4 to 5 times the focal length of the convex lens. When convex lens, next point, when moved towards the eyepiece, TW2 diminished images of the slit are observed. Small d1 is the distance between two diminished images and u and v represents the object and image distance. U and V represents the object and image distance in this position. Next point. When the convex lens is being moved towards a towards a biprism
towards a biprism, then in one position, TWO2 magnified images of the slit are observed. Full stop. If a small d2 is the distance between two magnified images of the slit, and in this position the object and image distance gets interchanged. म्हणून खाली लिहा. Using the convex lens formula, for the two different positions of the lens, कॉमा टाका खालच्या ओळीत. काय येईल? स्मॉल d डिवायडेड बाय d1 इज इक्वल टू u डिवायडेड बाय v. इक्वेशन 1. दूसरा काय लिहिल? स्मॉल d डिवायडेड बाय d2 इक्वल टू काय? v बाय u. Hence small d is equal to काय असेल? अंडर रूट ऑफ d1 d2. Hence small d is equal to काय असेल? अंडर रूट ऑफ d1 d2. आता या ठिकाणी इंटरफिअरन्स मधला एक लास्ट पार्ट आपला शिल्लक राहिलेला आहे, रिगार्डिंग इंटेन्सिटी.